करतात। अरे आम्ही विजय जो नीट पेपरफुटी प्रकरणी चेंबूरमध्ये विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू आहे। आपण बघतो धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी या सगळ्या विद्यार्थ्यांकडून केली जाते। त्यांनी या सगळ्या आंदोलकांना रस्त्यापासून दूर व्हा अशी मागणी केलेली आहे। पोलीस आणि आंदोलनकर्ते यांच्यामध्ये सध्या धुमश्चक्री मुंबईच्या चेंबूर डायमंड गार्डनच्या जवळ असलेल्या आंबेडकर गार्डन परिसरातली ही सगळी दृश्य जी आहेत ती आपण पाहतोय। पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये सध्या झटापटी सुरू आहे आणि जे आंदोलक आहेत त्यांना आता पोलिसांकडून ताब्यात घेतलं जात आहे। इतर जे आंदोलक आहेत त्यांना सुद्धा या संपूर्ण परिसरातून दूर लोटलं जात आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की नीटच्या विरोधातल्या आंदोलनामध्ये या ठिकाणी सगळे पोहोचले होते, आंदोलन करत होते आणि आंदोलन करताना कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्थेचा जो प्रश्न आहे तो सुद्धा निर्माण होऊ लागला। पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात असल्याचं जे चित्र आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। जे DCP समीर शेख आहेत या झोनचे ते सध्या ग्राउंड झिरोवर दाखल झालेले आहेत। पोलिसांची एक व्हॅन या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे आणि या आंदोलकांना आता पोलिसांचं एक कडा बनवून त्या कड्याच्या आतमध्ये उभं केलेलं आहे। ताब्यात घेतलं जाईल अशा सूचना सुद्धा यांना दिल्या जात आहेत। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय कशा पद्धतीचं सध्या वातावरण आहे। तणावपूर्ण स्थिती मुंबईच्या चेंबूर डायमंड गार्डन परिसरामध्ये सध्या पाहायला मिळते। हातामध्ये स्लोगन्स, हातामध्ये बॅनर्स, पोस्टर्स घेऊन या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत कॉकरोच जनता पार्टीचे ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ही सगळी दृश्य आपण या घोषणा दिल्या जातात या ठिकाणी आणि इतरत्र आपण पाहतोय की कशी परिस्थिती आहे। जे विद्यार्थी त्यांना आता ताब्यात घेतलं जात आहे। या सगळ्यांना गाडीच्या आतमध्ये नेलं जात आहे। रस्त्यावर आंदोलन करणारे जे आंदोलक आहेत त्यांची आता धरपकड सुरू झालेली आहे। पोलिसांकडून या सगळ्या आंदोलकांची जी धरपकड आहे ती सध्या या ठिकाणी केली जाते। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की जे आंदोलक आहेत त्यांना ताब्यात घेतलं जात आहे। हे सगळे जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांना कॉकरोच जनता पार्टीचे त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेतलं जात आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून या सगळ्यांना आता ताब्यात घेतलं जात आहे। ॲडिशनल CP धनंजय कुलकर्णी या ठिकाणी दाखल आहेत, पण त्यांच्याशी पण बोलणार आहोत। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची पण दखल घेतली जाते। तर आपण ही सगळी दृश्य पाहतोय या ठिकाणची। कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून आता कार्यकर्ते जे आहेत त्यांची धरपकड या ठिकाणी सुरू झालेली आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय कशा पद्धतीचं सध्या वातावरण आहे ते देखील आपण पाहतोय। माझा कॅमेरामॅन चरण मार्गमला सांगेल की दृश्य दाखवावी, कारण ज्या ठिकाणी पोलिसांची व्हॅन आहे त्याच्या समोरच कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडलेला आहे आणि पोलिसांची गाडी समोर जाण्याचा हा सगळा प्रयत्न आपण पाहतो। या ठिकाणची ही सगळी दृश्य मुंबईच्या चेंबूर डायमंड गार्डन या ठिकाणी सध्या प्रचंड तणावाचं वातावरण जे ते पाहायला मिळतं। पोलीस आणि कॉकरोच जनता पार्टीचे जे आंदोलक आहेत ते एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत। काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आणि यानंतर जी परिस्थिती आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। जे कार्यकर्ते आणि पोलीस आहेत त्यांच्यामध्ये सध्या धुमश्चक्री पाहायला मिळते। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। हजारोच्या संख्येनं जे तरुण आहेत ते या ठिकाणी दाखल झाले। तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे मोदी तेरी तानाशाही। धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। राजीनाम्याची मागणी केली जाते। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये तैनात आहे। हजारोच्या संख्येनं पोलीस जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत। पोलीस आणि आंदोलनकर्ते यांच्यामध्ये सुद्धा धुमश्चक्री पाहायला मिळते।
आंदोलन चिघळू नये याची देखील पोलिसांना दखल घ्यायची आहे. त्यामुळे आपण पाहतोय की या ठिकाणी पोलिसांकडून आंदोलन करताना देखील समज देण्याचा प्रयत्न होतोय, समजावून सांगण्याचा प्रयत्न होतोय. जे जे आंदोलन करतेत त्या सगळ्यांना या ठिकाणी ताब्यात घेतलं जात आहे. हे चुकीचं आहे. हे पोलीसवाले आम्हाला वाटलं नव्हतं, पण दिल्लीचे पण पोलीस असेच, मुंबईचे पण पोलीस. तर चेंबूर मधली ही दृश्य आपण बघतोय. नीट पेपर फुटी प्रकरणी हे सगळे तरुण आक्रमक झालेले आहेत. हा सगळा रस्ता आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपण पाहतोय कशा पद्धतीने आंदोलक आहेत, त्यांची मोठी गर्दी झालेली आहे. आज चेंबूरच्या डायमंड गार्डन आणि आंबेडकर गार्डन या ठिकाणी आंदोलन होणार अशी माहिती आल्यानंतरच पोलीस जे आहेत ते चेंबूरमध्ये सतर्क झाले होते आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय की इथे आंदोलन सुरू झाल्यानंतर पोलिसांची जादा कुमक मागवण्यात आली आणि आता या सगळ्या आंदोलकांना पोलिसांनी जे आहेत ते ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे. शांततापूर्वक मार्गाने जर आंदोलन झालं नाही तर मात्र ही परिस्थिती आणखी जास्त चिघळण्याची जी स्थिती आहे ती सुद्धा निर्माण होणार आहे. फक्त राजीनामा त्याचा, धर्मेंद्र प्रधानचा, तर त्याचा राजीनामा देणार. आम्हाला पोलीस, आम्ही या पिढीने काय केलंय? आम्हाला का पकडून येतात? अरे आम्ही फक्त न्याय मागतोय ना आमच्यासाठी. अरे तुम्ही असे कसे आहेत? पोलीसवाले पण मारतात, यंग पोरांना तुम्ही मारून टाकतात. हे काय आहे? हे काय लावले? हे आजच्या संविधानामध्ये तुम्ही काय केलंय? पूर्ण बिघडून टाकले. यंग पिढीला तुम्ही खराब करून टाकले. फक्त एक मागते, एक राजीनामा. अरे एक राजीनामा मागतात. आम्हाला तुम्ही पोलीस स्टेशन, पोलीस मध्ये नेतात. आम्ही काय गुन्हेगारी आहेत का? आम्ही गुन्हे आहेत का? म्हणून फक्त अरे आम्ही फक्त मागतोय काय? आम्हाला न्याय पाहिजे, न्याय. हे सपोर्ट नाही करू शकत. हे फक्त पैसे खाऊन फक्त पकडायचं आहे त्यांना. अरे राजीनामा पाहिजे, राजीनामा. बघायला पाहिजे फक्त होतं. राजीनामा. मुलांच्या शिक्षणाचं आहे, मुलांच्या रडतात हे लोकांना अजून अरे काही नाही. पोलीसवाले पण मुंबई. ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की जे कार्यकर्ते त्यांना आता या ठिकाणाहून पिटाळून लावण्याचं जे काम आहे ते पोलिसांकडून केलं जात आहे. मोठ्या संख्येत पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो चेंबूरच्या आंबेडकर गार्डन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या आंदोलकांना कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका असं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे. मात्र कार्यकर्त्यांची गर्दीच इतकी जास्त आहे की तिथे उभं राहायला जागा नाही आहे आणि म्हणून हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आता रस्त्यावर उतरल्याचं चित्र सुद्धा कुठेतरी पाहायला मिळतंय आणि हेच कारण आहे की पोलिसांकडून आता बळाचा वापर या ठिकाणी करावा लागलेला आहे. या सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांना ताब्यात घ्यावं लागलेलं आहे. ही सगळी मुलं या ठिकाणी, लहान मुलं देखील या आंदोलनामध्ये जे आहेत ते सहभागी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीतच पुन्हा एकदा आंदोलन करते आपल्या जागेवरती. नीट पेपरफुटी प्रकरणी चेंबूरमध्ये विद्यार्थ्यांचं हे आंदोलन आपण बघत आहोत. विद्यार्थी चांगलेच आक्रमक झालेले आहेत. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड केली जाते. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची या आंदोलकांकडून मागणी केली जाते. चेंबूरच्या डायमंड गार्डन, आंबेडकर या परिसरातील या सगळ्या तरुणांचं हे आंदोलन आपण बघतोय.